नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात 85 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन, 16 कारखान्यांचे 79.74 लाख टन गाळप. जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा यंदाचा हंगाम 15 जून 2026 रोजी अधिकृतपणे संपला. अंतिम अहवालानुसार सांगली जिल्ह्यातील 16 कारखान्यांनी 10 सहकारी व 6 खाजगी 79.74 लाख टन ऊसाचे गाळप करत 85.41 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. जिल्ह्याचा सरासरी निव्वळ साखर उतारा 10.71% इतका नोंदवला गेला. यंदाच्या हंगामातील राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विविध शाखांनी जिल्ह्यात वर्चस्व राखलं आहे. जिल्ह्याचा सरासरी निव्वळ साखर उतारा 10.71% इतका नोंदवला गेला. यंदाच्या हंगामातही राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विविध शाखांनी जिल्ह्यात वर्चस्व राखलं आहे. वाटेगाव सुरुल शाखेने सर्वाधिक 13.70 लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. 15.55 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतलं. त्यानंतर कडेगाव तालुक्यातील सोनहिरा कारखान्याने 9.73 लाख टन ऊसाचे गाळप करत 11.22 लाख क्विंटल साखर उत्पादित केली. सांगली जिल्हा समाविष्ट असलेल्या संपूर्ण कोल्हापूर विभागाचा विचार केल्यास यंदा या विभागाने 210.49 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करून राज्यात अव्वल स्थान मिळवलं. संपूर्ण महाराष्ट्रात यंदा एकूण 1045.61 लाख क्विंटल साखरेचे बंपर उत्पादन झालं आहे, जे मागील हंगामाच्या 809.49 लाख क्विंटल तुलनेत अधिक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या विभागांचा साखर उत्पादनात दबदबा राहिला आहे. साखर उत्पादन आणि ऊस उतार्यात कोल्हापूर विभाग राज्यात अव्वल ठरला असून कोल्हापूर विभागातील 39 कारखान्यांनी 231.92 लाख टन ऊसाचे गाळप केला आहे. कोल्हापूर विभागाचा साखर उतारा राज्यात उच्चांकी 11.2% इतका आहे.